चला सामन्याला सुरुवात करायचे पंच. अंतिम सामना असेल आजच्या दिवसातील प्राईम स्पोर्ट्स रेडी आरोंदा विपक्ष निलेश 11 रेडी उभादांडा या दोन संघादरम्यान चाललेला सामना आपण पाहतोय. दोन सलमीचे फलंदाज उभादांडा संघातर्फे स्ट्राईक एंडवरती राधाकृष्ण पेडणेकर, नॉन स्ट्राईक एंडवरती अभि साळगावकर हे दोन सलमीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्गवरती रोशन पेडणेकर हे गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतात. पहिलं षटक हाणामारीचं षटक म्हणून जे षटकाला बघितलं जातं ते षटक मैदानावरती पाहायला मिळत आहे. सुरेख फटका पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेने सुंदर फटका, चेंडू सीमारेषे लगत पाहायला मिळतो. बघता बघता चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी मैदानावरती. तसंच स्पर्धेदरम्यान मैदानावरती नरेश शेट्टी साहेबांचं आगमन होतंय. सर तुमचं देखील खूप खूप स्वागत. या स्पर्धेदरम्यान आपल्याला देखील विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सुरेख फटका पाहायला मिळाला. राधाकृष्ण पेडणेकरांच्या बॅटमधून एक सुंदर फटका, चौकार येते. सुरुवात होते सामन्याला. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय नरेश शेट्टी साहेब यांचा. आमचे रेडी गावचे सरपंच रामसिंग उर्फ भाई राणे यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होतोय. तुमचं देखील खूप खूप स्वागत सर. जाऊया मॅच कडे. सुंदर फटका, पॉइंट यशने चेंडू टोलवला तर यष्टी रक्षक स्वतः येतोय चेंडूवरती. परतीची फेक पाहायला मिळाले परंतु सुंदर बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्येचा विचार केला, सांघिक धावसंख्या 5 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला कव्हर क्षेत्रामध्ये. सुंदर एक चौकार पाहायला मिळाला राधाकृष्ण पेडणेकरांच्या बॅटमधनं. परंतु एखादा स्ट्राईक रोटेवरती एक धाव नक्कीच मिळाली. 5 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक पहिलं हे मैदानावरती पाहायला मिळतंय. रोशन पेडणेकर गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईक एंडवरती नक्की जातं सज्ज असेल अभि साळगावकर. सुंदर फटका पाहायला मिळाला, फाईनचा फटका, चेंडूचा प्रवास सीमारेषे लगत पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक एका चेंडू मागे, परंतु क्षेत्ररक्षण चेंडूवरती परतीची फेक तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली आहे. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक बदललाय. 6 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आता मात्र रोशन पेडणेकर यांच्याकडनं पाहायला मिळते. नक्कीच मोठ्या फटक्यांपासून रोखून ठेवलाय. पहिल्या चेंडूवरती एक नक्कीच मोठा फटका पाहायला मिळाला. तदनंतर प्रयत्न फलंदाजांकडनं पाहायला मिळाले परंतु सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी ही रोशन पेडणेकर यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. हलकच कट केलाय. सुरेख फटका पाहायला मिळाला. जॉनी फर्नांडिस त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय परंतु एक धाव बहाल झाली आहे या फटक्यावरती. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक वधारले गेले. धावत संख्या तब्बल 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले. नक्कीच मोठ्या फटक्यांपासून जगडून ठेवणारी गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आता मात्र स्ट्राईक एंडवरती अभि साळगावकर सज्ज असेल. आजच्या दिवसातील चाललेला अंतिम सामना प्राईम स्पोर्ट्स रेडी आरोंदा विपक्ष निलेश 11 रेडी उभादांडा या दोन संघादरम्यान चाललेली लढत आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असेल मैदानावरती. 7 धावा धावफलकावर. सुरेख फटका पाहायला मिळत आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू चाललाय सीमारेषे लगत. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडकला तो अभि येतो स्क्रीनवरती. जोपर्यंत त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण होत आहे परतीची फेक तोपर्यंत सहजरित्या एकेरी धावेचं रूपांतर हे बघता बघता तब्बल दुहेरी धावेत केलं जातंय. अंतिम चेंडूवरती एक सुरेख फटका. 2 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात आणि या 2 धाव्याने नक्कीच धावफलक वधारले. 9 धावा या धावफलकावरती. बिना गड्याच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करत असताना निलेश 11 रेडी उभादांडा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. थँक्यू डीचे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 9 धावांवरती पाहायला मिळते.
नक्कीच प्रथमतः फलंदाजी पहिली इनिंगचा चाललेला सामना पहिला डाव हा चाललेला आणि मात्र गोलंदाजी मार्गावरती दुसरं षटक गुरुप्रसाद हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती राधाकृष्ण पेडणेकर. सुरेख फटका पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडूचा प्रवास पाहायला मिळालाय. सुरेख क्षेत्ररक्षण देखील एकदम नक्कीच दुसऱ्या धावेचे धोक्याची घंटा मैदानावरती पाहायला मिळाली. थोडीशी मात्र नक्की यष्टीरक्षकाने थोडीशी चूक मैदानावरती आणि मात्र 2 धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. नक्कीच धोक्याची घंटा बसली होती राधाकृष्ण पेडणेकर यांच्यासाठी, परंतु नक्कीच नशिबाची साथ आणि मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. दुहेरी धावेने नक्कीच धावफलकात बदल घडलाय. 11 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बिना गड्याच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावर. चांगले चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू हलकेच खेळून काढले. सन्मानजनक एक फटका पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती एक पाहायला मिळाले. हलकेच कट केला. एक धाव नक्कीच मिळेल त्या फटक्यावरती आणि या एकेर धावेने धावा 12 धावावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावर बिना गड्याच्या मोबदल्यात असं काहीचं समीकरण मैदानावरती पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे मैदानावरती. तब्बल पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडवरती आता मात्र अभि साळगावकर हा सज्ज असेल. मोठा फटका अभि साळगावकरच्या बॅटमन. चेंडू चाललाय 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 दूर दूर दूर. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. इरादे स्पष्ट केले अभि साळगावकरने. एक सुरेख फटका अभिच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. 6 धावांनी नक्कीच धावफलक वधारले. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख फटकेबाजी नक्कीच हात खोललेत. आता अभिने सुरुवात केली आहे फटकेबाजीला. पुन्हा एकदा अभि साळगावकरच्या बॅटमधनं, परंतु फटका फसलाय. झेलबादची संधी. अभिला माघारी परतावं लागेल. अभि बॅक टू द पवेलियन. डीजे नक्कीच पहिला हादरा बसलाय उभा दांडा संघाला अभि साळगावकरच्या स्वरूपात. नक्कीच अगोदरच्या चेंडूवरती एक मोठा फटका अभिच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु त्यात मोह आवरता आला नाही. अजून एक मोठा फटका टोलवावा हा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला आणि मिस टाइम फटका झेलबतच्या स्वरूपात माघारी परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानावरती तेजस जुलेकर ही वर्णी लागताना पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी मात्र पाहावी लागेल. स्ट्राईक एंड वरती आता मात्र सज्ज असेल तेजस जुलेकर. खराब चेंडू पाहायला मिळते. पंचांचा इशारा नो चेंडूचा आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त नक्कीच एक धाव मिळेल फलंदाजी करणार उभा दंड संघाला. या अतिरिक्त एका धावेने नक्कीच धावफलकावरती भर पडली आहे. धावफलक पोहोचले 19 या धावसंख्येवरती. नक्कीच फ्रीडचा चेंडू असेल, फ्रीडची संधी असेल ते म्हणजे तेजस जुलेकरला. गोलंदाजी मार्गवरती गुरुप्रसाद थोडस चूक करताना पाहायला मिळते. खराब चेंडू पाहायला मिळालाय नक्कीच. आता मात्र स्ट्राईक एंड वरती तेजस जुलेकर. संधी असेल, मोठा फटका फसलाय. सेलवाची नक्कीच संधी. स्वतः गोलंदाज चेंडू खाली पाहायला मिळाला. एकदम नक्कीच मिळेल मग या फटक्यावरती. एकेर धावेने पुन्हा एकदा धावफलकात थोडासा बदल घडलाय. 20 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावरती. नक्कीच संधी होती, फ्रीडचा चेंडू होता, परंतु त्या फ्रीडचा नक्कीच फायदा थोडासा उचलताना कमी पाहायला मिळाला तेजस जुगलेकर. परंतु एक धाव नक्कीच मिळाली या फटक्यावरती. एकेर धावेने 20 धावांवरती धावफलक गेलाय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती राधाकृष्ण पेडणेकर पाहायला मिळते. नक्कीच या खेळाडूंकडे देखील अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा नक्कीच वापर करावा लागेल या मैदानावरती, कारण हा सामना करो किंवा मरो. सुरेख फटका समोरच्या दिशेने उडवलाय.
परंतु फटका फसलाय की काय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार डीजे. थँक्यू डीजे. सुरेख फटका राधाकृष्ण पेडणेकरांच्या बॅटमधून आपल्याला लगेच पाहायला मिळाला. अंतिम चेंडूवरती नक्कीच झेल होता, झेल होऊ शकला असता, परंतु क्षेत्ररक्षण थोडीशी चूक आणि मात्र त्याचा परिणाम चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय तब्बल 6 धावांसाठी. तब्बल पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय मैदानावर, म्हणजे पॉवर प्ले षटक मैदानावरती समाप्त झालाय मैदानावरती. आणि सांघिक धावसंख्येचा जर विचार केला, सांघिक धावसंख्या 26 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा या धावफलकावरती. आता मात्र तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती, वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक रोशन पेडणेकर हे गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती नक्कीच टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव तेजस जुलेकर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच चेंडू, पुलचा फटका पाहायला मिळाला, फटका फसलाय. पुन्हा एकदा झेलबादची संधी, क्षेत्ररक्षकाला झेल टिपला. तेजस जुलेकर बॅक टू दी पवेलियन. डीजे. तेजस जुलेकर माघारी परतले. एक मोठा फटका, त्यांचा प्रयत्न शॉर्ट पिच पर्यंत चेंडू होता, परंतु तो फटका फसलाय. मिसलॅम फटका सेलबाजच्या स्वरूपात माघारी परतलेत. आणि मात्र नवीन फलंदाज मैदानावरती त्यांची जागा घेण्यासाठी नक्कीच राकेश सारंग यांची वर्णी लागते मैदानावरती. गोलंदाजी मार्गावरती रोशन पेडणेकर पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली, नक्कीच एक गडी बाद करण्याचे यशस्वी ठरलेत. परंतु अंतिम 5 चेंडूचा खेळ शिल्लक असलेल्या तिसऱ्या षटकातील स्ट्राईक एंडवरती राकेश सारंग सकाळच्या सामन्यातील हिरो. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पण थोडासा वळण घेणारा चेंडू मैदानावरती राकेश सारंग समजू शकले, सोडून दिलाय चेंडू. परंतु निर्धाव चेंडूची गणना होईल ती म्हणजे आमच्या धाव फलकावरती. आणि या गणनेनंतर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ आहे मैदानावर. स्ट्राईक एंडवरती राकेश सारंग सज्ज असेल. सांघिक धावसंख्येचा विचार केला की 26 धावा धाव फलकावरती. सुरेख फटका राकेश सारंग यांच्या बॅटमॅन झेलबाची नक्कीच संधी आहे, परंतु झेल सुटलाय मैदानावरती. नोमेन्स लँडवर चेंडूचा प्रवास पाहायला मिळतो. धोक्याचे घंटा राकेश सारंग साठी, परंतु नकार आला राधाकृष्ण पेडणेकर यांच्याकडनं. नक्कीच धावचित होऊ शकले असते, परंतु एकेर धावे समाधान मानावं लागेल. आता एकेर धावेने धावफलक वधारले. 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा या धावफलकावरती. सुरेख गोलंदाजी आता मात्र नक्कीच पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. स्ट्राईक एंडवरती राधाकृष्ण पेडणेकर. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक असेल तैनात, एक धाव नक्कीच मिळाली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवणे यशस्वी ठरतात, परंतु चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब परतीची फेक आणि त्याचा नक्कीच फायदा घेताना दोन्ही फलंदाज मैदानावरती पाहायला मिळाले. एकेर धावेचे रूपांतर हे दुहेरी धावेत केले. सहजरित्या 2 धावांनी धावफलक पुढे वधारले. 29 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटक्याबाजी आता राधाकृष्ण पेडणेकर यांच्याकडे पाहायला मिळते. खराब चेंडूवरती आक्रमण आणि चांगल्या चेंडूवरती सन्मानजनक फटके यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. आता बघा चांगला चेंडू पाहायला मिळाला होता, परंतु पंचांचा इशारा अवंतर धावेचा. नक्कीच रिव्ह्यूची मागणी आली आहे गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच वाईट चेंडूसाठी
चेंडू वाईट असेल, वाईट चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त एक धाव नक्कीच गडली जाईल उभयतांडा संघाच्या बाजूने आणि अतिरिक्त एका धावेने सांघिक धाव संख्येत भर पडलाय. 30 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा भरकटणारा चेंडू मैदानावरती पाहायला मिळालाय नक्कीच. 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 2 गड्यांच्या मोबदल्यात स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा राधाकृष्ण पेडणेकर. सुरेख फटका समोरच्या दिशेने टोलवलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल त्या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळाले. सुरेख क्षेत्ररक्षण एक धाव नक्कीच समाधान मानावं लागेल. चांगला फटका पाहायला मिळाला समोरच्या दिशेने एक ताकदवर फटका, परंतु क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात असल्यामुळे एकेर धावेवर नक्कीच समाधान मानावं लागेल. एकेर धावेने धावफलक वधारले. 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकावरती प्रथमतः फलंदाजी करताना उभयतांडा संघ पाहायला मिळतोय. अल्टीपल्टीचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू बराच बाहेर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा अवांतर धावेचा हा मैदानावरती पाहायला मिळतोय. पंच दोन्ही समांतर करून चेंडू अवांतर असल्याची खूण करताना अवांतर चेंडू नक्कीच धावात भर पडली जाते. फटका फसलाय. राकेश सारंग यांचा झेल साठी प्रयत्न नक्कीच होईल, परंतु नोमेस लँड मध्ये चेंडूचा प्रवास पाहायला मिळतो. धोक्याची घंटा नक्कीच राकेश सारंग साठी पाहायला मिळते, परंतु थोडासा खराब क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळते. थोडीशी खराब परतीची फेक मैदानावरती आणि मात्र नक्कीच दोन्ही फलंदाजांना जिवंत मैदानावरती पाहायला मिळते. एकेर धावेचं नक्कीच रूपांतर दुहेरी धावेत केले. फटका फसला होता झेलबादची संधी, परंतु चेंडूचा प्रवास हा नोमेन्स लँड मध्ये पाहायला मिळाला. तदनंतर क्षेत्ररक्षण थोडीशी चूक, परतीची फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि तदनंतर एकेर धावेचं रूपांतर दुहेरी धावेत करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दुहेरी धावेने नक्कीच धावफलक वधारले. धावत संख्या पोहोचली 34 या धावत संख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा धावफलकावरती. तब्बल पहिल्या 3 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 34 धावा. प्रथमतः फलंदाजी करताना निलेश 11 रेडिओ उभयतांडा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी आतापर्यंत या संघाकडनं पाहायला मिळाली. 34 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्गवरती पप्पन साळगावकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 4थं षटक मार्गस्थ असेल मैदानावरती. स्ट्राईक एंड वरती राधाकृष्ण पेडणेकर आपल्याला पाहायला मिळतील. 4थं षटक मार्गस्थ मैदानावरती. स्ट्राईक एंड वर राधाकृष्ण पेडणेकर. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फ्लिक केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात असेल, परंतु चेंडूचा प्रवास बघता बघता सीमारेषे लगत पाहायला मिळतोय. बघता बघता चेंडू उल्लंघन करतो सीमारेषेत आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी. सकार डीजे. सुरेख फटका एक पाहायला मिळाला. फ्लिकचा फटका पाहायला मिळाला होता. चेंडूचा प्रवास सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. सुंदर फटका राधाकृष्ण पेडणेकरांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. या 4 धावांनी नक्कीच धावफलक वधारले. 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड मध्ये राधाकृष्ण पेडणेकर. समोरच्या सुंदर फटका पाहिला. 2 क्षेत्ररक्षक तैनात असतील मैदानावरती, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव नक्कीच मिळाले. राकेश सारंग यांच्याकडे नकार आलाय मैदानावरती. एकदम चांगला नकार. मला वाटतं बरोबर निर्णय घेतल्यामध्ये होते, कारण धावचीची संधी असू शकली असते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला असता तर नक्कीच एके धावेवर समाधान मानले आणि एकेरी धावेने नक्कीच धावफलक वधारले. धावत संख्या पोहोचली 39 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. डबल 2 चेंडूंचा केस समाप्त झालाय मैदानावरती. 4थं षटक हे मार्गस्थ आहे मैदानावर. स्ट्राईक एंडमध्ये राकेश सारंग आता मात्र सज्ज असतील. नक्कीच मोठे फटके खेळणं आवश्यक असेल या मैदानावरती.
39 धावा फलकावरती आतापर्यंत जोडले आहेत. प्रथमतः फलंदाजी करताना उभा दंड संघ. चांगला चेंडू आता मात्र पाहायला मिळतं. वेगवान चेंडू, एक वेगावरती एक सुंदर चेंडू पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू हलकेच खेळून काढण्याचा प्रयत्न देखील राकेश सारंग यांच्याकडनं पाहायला मिळालाय, परंतु निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावरती केली गेली आहे. चांगली गोलंदाजी आता मात्र मैदानावरती पाहायला मिळाले. फुल टॉस चेंडू आणि फुलचा टोल वसूल केलाय की नाही हे बघण्याचे. फटका फसलाय, झेलबादची संधी आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये हा चेंडू विसावलाय. राकेश सारंग बॅक टू द पवेलियन. डीजे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. एक धाव नक्कीच घेतल्या. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, 2 धाव सहजरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या वेळेचा नक्कीच प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षण होतोय चेंडूवरती. परतीची फेक पाहायला मिळाली आणि 2 धावांनी नक्कीच धावफलक पुढे सरकला गेलाय. धावत संख्या पोहोचली तब्बल 41 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक मार्गस्थ मैदानावरती सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडू शिल्लक असेल. फटका बसलाय, मिस टायमिंग फटका. झेलबादची संधी, क्षेत्ररक्षक तैनात असेल त्या ठिकाणी, परंतु झेल सुटलाय मैदानावरती. चेंडू जमिनीला दान केलाय, परंतु एकेर धावे नक्कीच समाधान मानतील हे दोन्ही फलंदाज. अंतिम चेंडू होता, एकेर धावेने धावफलक वधारले. धावत संख्या पोहोचली तब्बल 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तब्बल पहिल्या 4 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. चार षटकांच्या समाप्ती अखेरीस 42 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल गुडीज बॉलर नेम नवीन गोलंदाज समज होती आयुष. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती, ट्रॅक एंड वरती आपण पाहतोय. मंथन स्ट्राईक एंड वरती सज्ज असेल. सांघिक धावसंख्या 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती मंथन पाहायला मिळतोय. मोठा फटका टोनचा प्रयत्न मंथन कडनं पाहायला मिळाला, परंतु चेंडू हलकेच बॅटचा वेध घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये हा चेंडू विसावला जातोय. मंथनची खेळ समाप्त. मंथन बॅक टू द पवेलियन. डीजे
धन्यवाद. नवीन फलंदाज मध्ये तन्मय, नवीन फलंदाज मैदानावरती तन्मय हा आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. आयुष याच्याकडनं पहिल्या चेंडूमध्ये ब्रेक थ्रू दिलाय मैदानावर. सुरेख कामगिरी गोलंदाजीच्या मार्फत पाहायला मिळाली आयुषकडनं. सांघिक धावसंख्येचा जर विचार केला 42 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते प्राईम स्पोर्ट्स अरुंद संघाच्या बाजूने. नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतो. तन्मय स्ट्राईक एंड वरती सज्ज असेल. डावकुरे हाताचा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. हलकेच खेळून काढले समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात असेल त्या ठिकाणी एकदम नक्कीच घेतली आहे. परंतु एकेर धावे नक्कीच समाधान देखील मानावं लागेल. या एकेर धावेने धावफलक पुन्हा एकदा वधारलाय. 43 धावा, 43 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंड वरती आता मात्र राधाकृष्ण पेडणेकर पाहायला मिळते. नक्कीच रत्ती महारथी माघारी परतलेत, परंतु संघाचा हुकुमी एक अजूनही मैदानावरती तैनात असेल. स्ट्राईक एंड वरती राधाकृष्ण पेडणेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब चेंडू पाहायला मिळते. पंचांचा इशारा होते अवंतर धावेचा. नक्कीच जे अवंतर धावेने सांघिक धावसंख्येत भर पडली गेली. धावसंख्या 44 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. थोडासा भरकटणारा चेंडू मैदानावरती पाहायला मिळालाय. 2 चेंडूंचा केस समाप्त झालाय मैदानावरती. षटक क्रमांक नक्कीच 5वा मार्गस्थ आहे मैदानावरती. स्ट्राईक एंड राधाकृष्ण पेडणेकर. सुरेख फटका समोरच्या फटका खेळलाय. फटका फसलाय. झेलवाची नक्कीच संधी. झेल टिपलाय. राधाकृष्ण पेडणेकर बॅक टू दी पवेलियन. डीजे नवीन फलंदाज मैदानावरती प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच राधाकृष्ण पेडणेकर एक मोठा फटका पाहायला मिळाला त्यांच्या बॅटमधनं, परंतु झेलबादच्या स्वरूपात माघारी परतलेत. आणि नवीन फलंदाज प्रज्वल मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. 2 ब्रेक थ्रू दिलेच आतापर्यंत आयुष्य गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सुरेख फटका समोरच्या टोलवलाय. नक्कीच लॉंग ऑफला सुरेख फटका पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात असेल त्या ठिकाणी. पहिल्या प्रयत्नात देखील चेंडू अडवणे यशस्वी ठरलाय. परतीची फेक पाहायला मिळाली. त्यामुळे एकेर धावेवर नक्कीच समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. आणि या एकेर धावेने नक्कीच धावफलक पुढे सरकले गेले. धावसंख्या पोचली आहे तब्बल 45 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. 5वं षटक मार्गस्थ मैदानावरती. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आयुष खंडम. 2 ब्रेक थ्रू आतापर्यंत दिलेत आपल्या संघाला. नक्कीच आता डावकर फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज असेल मैदानावरती. तन्मय हा सज्ज असेल स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू पाहायला मिळालाय मैदानावरती. फटका फसलाय. पुन्हा एकदा झेलबाची नक्कीच संधी. झेल टिपलाय मैदानावरती. पंचांकडनं इशारा येतोय नो चेंडूसाठी रिव्ह्यूचा. नक्कीच पडताळणी केली जाईल. तिसऱ्या पंचानं नक्की ते व्यस्त केलंय मैदानावरती. नो बॉल असेल.
नो बॉल असेल मैदानावरती. नक्कीच फटका. नो चेंडू. नक्कीच फलंदाज सुरक्षित असेल. नक्कीच झेल टिपला होता. खराब चेंडू पाहायला मिळाला. पंच नो चेंडू एक धाव. तब्बल 2 धावा गणल्या जातील आमच्या धाव फलकावरती. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मैदानावरती. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतो. पंचांकडनं नो चेंडूचा इशारा. एक धाव नक्कीच मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. खराब परतीची फेक मैदानावरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा धोक्याची घंटा. धावचीची नक्कीच संधी, परंतु पंचांकडनं नकार आलाय. नो चेंडूचा पुन्हा एकदा इशारा पाहायला मिळालाय पंचांकडनं. नक्कीच 3 धावा गणल्या जातील आमच्या धाव फलकावरती. नक्कीच धोक्याची घंटा. धावचीची नक्कीच संधी होती, परंतु चित्तेच्या वेगाने फलंदाज मैदानावरती पाहायला मिळाला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती. नक्कीच दुसरी धाव येऊ शकली नसती. पंच 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 2 चेंडू नो पडलेत. सांघिक धावसंख्येचा विचार केला. सांघिक धावसंख्या 50 धावांवरती आपल्याला पाहायला मिळते. खराब चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. पंच दोन्ही हात समांतर करून चेंडू अवांतर असल्याचे घोड करताना पाहायला मिळत आहेत. अवांतर धावांना नक्कीच धावसंख्या पोहोचले 51 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं महागडं षटक. पहिलं सुरुवात जर षटकाची पाहायला गेली तर पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू दिला होता. एका गड्याला तंबूत पाठवण्यास यशस्वी ठरला होता. त्यानंतर नक्कीच तिसऱ्या चेंडूवरती देखील सुरेखा एका गड्याला तंबूत पाठवण्यास यशस्वी ठरला होता, परंतु नंतर थोडंसं खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावर. सुरेख फटका. फटका फसलाय. मिस टायमिंग फटका मैदानात पाहायला मिळते. झेलबाची संधी पाहायला मिळाली. एक दोन नक्की दुसऱ्याचा प्रयत्न सुरेखरित्या 2 धावा नक्कीच पूर्ण करतात. नक्कीच फ्री हिटची संधी होती. फ्री हिट होता, पण त्यामुळे झेलबाद होऊ शकत नाही फलंदाजा. 2 धावा नक्कीच गणल्या जातील या धावफलकावरती. आणि या 2 धावांनी 53 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी. आता मात्र चांगला चेंडू एक पाहायला मिळाला. 2 खराब चेंडू नक्कीच आयुषकडनं आपल्याला पाहायला मिळालंय. थोडंसं नुकसान आपल्या संघासाठी त्याच्याकडनं पाहायला मिळालंय, परंतु चांगला चेंडू. आता चांगला चेंडू. आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त करणारा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रज्वलची खेळी समाप्त झाली आहे मैदानावरती. त्रिफळा उद्ध्वस्त. प्रज्वल बॅक टू द पवेलियन. अंतिम षटक मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या डावाचं अंतिम षटक. गोलंदाजी मार्गवरती पप्पन साळगावकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्राईक एंड वरती नक्कीच तन्मय हा सज्ज असेल. नॉन स्ट्राईक एंड वरती प्रतीक हा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक डिचोलकर नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज असेल. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय या इनिंग मधील. सांघिक धावसंख्या 53 धावांवरती पाहायला मिळते. चांगला चेंडू. सुरेख फटका. समोर दिशेने टोलवलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूवरती धोक्याची घंटा नक्कीच पाहायला मिळाले, परंतु नकार येतोय प्रतीक कडनं. त्यामुळे नक्कीच एकेर धावेवर समाधान मानावं लागेल. आणि या एकेर धावेने सांघिक धावसंख्या 54 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते.
चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळाला, चांगल्या रीतीने हाताळला गेलाय, सुरेख फटका देखील सन्मानजनक एक फटका नक्कीच तन्मयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र स्ट्राईक एंडवरती सामनावीरांचे स्ट्राईक एंडवर सज्ज असेल प्रतीक डिचोलकर. नक्कीच मगाच्या सामन्यात एक मोठा फटक्याच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळाला होता, परंतु आता जे अंतिम 5 चेंडू आहेत त्या 5 चेंडू नक्कीच मोठे फटके मारणं आवश्यक असेल. मोठा फटका प्रत्येक डिचोलकरच्या बॅटमधून पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने चेंडू चाललाय, झिंग 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 झिंगाट करत सीमारेषा पार, षटकार. टीसे सुरेख फटका प्रत्येक डिचोलकरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 6 धावांनी सांघिक धाव संख्या 60 या धाव संख्येवर पाहायला मिळते. पुन्हा एकदा आता मात्र मिस स्टॅम्प फटका, पुन्हा एक झेलबादची संधी, क्षेत्ररक्षक थोडा लांब राहिलाय, चकवलंय चेंडूने क्षेत्ररक्षकाला आणि मार्ग निवडलाय लगेच सीमारेषेचं उल्लंघन. 4 धावांसाठी चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. चौसष्ट धावा धाव फलकावरती सुरेख फटक्यामध्ये नक्कीच प्रत्येक डिचोलकर मागून येतोय आणि नक्कीच मोठे फटक्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एक चौकार, एक षटकारच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, टप्पा आपल्याला थोडीशी उसळी घेणारा चेंडू मैदानावरती पाहायला मिळालाय. मोठा फटका टोलवण्याचा नक्कीच प्रयत्न हा प्रत्येककडनं पाहायला मिळालाय, परंतु निर्धाव चेंडूची गणना आमच्या धाव फलकावरती 4 चेंडूचा केस समाप्त झालाय. चांगली फटक्यामध्ये प्रत्येक डिचोलकरकडनं पाहायला मिळाले. पप्पन साळगावकर यांच्या विरोधात 2 मोठे फटके. नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल प्रत्येक डिचोलकर. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू आहे, मिनी हेलिकॉप्टरचा फटका पाहायला मिळालाय. फटका फसलाय की काय, परंतु चेंडूचा प्रवास चाललाय सीमारेषा पार, षटकार. थँक्यू टीजे, थैंक यू डीजे. इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे. आया है जितने तो जीत कर ही जाएंगे. सुरेख फटकेबाजी ती म्हणजे प्रत्येक डिचोलकरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. नक्कीच तोडफोड करणारी फटकेबाजी प्रत्येक डिचोलकर ऑन स्ट्राइक. मोठा फटका पुन्हा एकदा प्रत्येक डिचोलकर. चेंडू चाललाय लांब 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 लांब, खूपच लांब, सीमारेषा पार, षटकार. नक्कीच अंतिम षटकामध्ये सुरेख फटक्यामध्ये प्रत्येक डिचोलकरच्या बॅटमधून नक्कीच टाळ्यांचा आवाज त्याच्यासाठी 2-3 मोठे फटके, एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण पारी खेळताना प्रत्येक डिचोलकर पाहायला मिळतो. सांघिक धाव संख्या 76 धावा, 77 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे नक्कीच आरोंदा संघाला, प्राईम स्पोर्ट्स रेडी आरोंदा संघाला 77 धावांचं आव्हान असेल. तसं प्रत्येक डिचोलकर याच्यासाठी पारितोषिक येत आहे मैदानावरती. सन्मान श्री प्रितेश राऊळ यांच्याकडनं या झालेल्या पारीसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. चेंडू इकडे फेकायचा आहे, प्रेक्षकांनी चेंडू इकडे फेकायचा आहे. तसेच स्पर्धेदरम्यान सन्मान श्री शेखर वारकणकर साहेब यांचं देखील आगमन झाले मैदानावरती. सर तुमचं देखील खूप खूप स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसन असतं. सुरेख फटक्यामध्ये प्रत्येक डिचोलकर याच्याकडनं नक्कीच सन्मान श्री प्रितेश राऊळ यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक येते प्रत्येक डिचोलकर याच्यासाठी झालेल्या सुंदर अशा पारीस. तसेच नयन पेडणेकर यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं पारितोषिक येते प्रत्येक डिचोलकर याच्यासाठी सुरेख फटक्यामध्ये आपल्या संघासाठी. आणि नक्कीच मी रितेश रणसुरकर थोड्या वेळासाठी आपली रजा घेतोय आणि मायक्रोफोन सुपूर्त करतोय आमचे साथी समालोचक साथी समालोचक खास रत्नागिरीवरून या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेत.
खास रत्नागिरी या स्पर्धेसाठी दाखल झालेत. नक्कीच पोटफोडे साहेब यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतो आणि त्यांच्या साथीला नक्कीच शिरोडा सुपुत्र निखिल आडेलकर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद रितेश अंसुरकर सर. आपण पाहतोय सरपंच चषक 2025चा रणसंग्राम आणि या रणसंग्रामध्ये या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. यावेळेस देखील फटका सजवलाय. पहिला चेंडू, पहिला मोठा फटका पाहत मिळतं. सक्सेसफुल फटका. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज दोनरित्या धावा पूर्ण करतायत. खातं ओपन करतायत. 2 धावशी संघाची सांघिक धावसंख्येचं खातं हे उघडपलीत केलं जात आहे. पहिलं षटक क्रमांक मेंढरिंग पॉवर प्लेचा षटक क्रमांक आपण पाहतोय, अनुभवतोय. यावेळेस सुंदर फटका पाहत मिळते. क्षेत्ररक्षक तैनात होता, थोडीशी चुकी झालाय. झेल मात्र मायभूमीला दान केलं झालंय. जीवन दान मिळालंय फलंदाज जॉनी फर्नांडिस याला. 1 धाव पूर्ण केले. धावसंख्येचा विचार करावा लागेल तर कुशलला थोडीशी दुखापत देखील झाली आहे. पहिले षटक क्रमांक सांघिक 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या तब्बल विषम संख्या 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहत मिळत आहेत. 77 धावांचा पाठलाग करायचंय. अजूनही 4 चेंडूचा खेळ देखील मार्गदर्शक असेल. मेंढरिंग पहिलं षटक क्रमांक पॉवर प्लेचा षटक क्रमांक आपण पाहतोय. मित्रांनो, असं म्हटलं जातं की क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ. यश आणि अपयशाचे धडा शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. यावेळेस लेगस्टम्पच्या खूपच बाहेरील चेंडू पंच दोन्ही हात देखील समांतर करतायत. अवांतरचे देखील खून चालू आहेत. बोनसच्या स्वरूपामध्ये 1 धाव देखील मिळाल्या आहेत. एकी धावची संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहताना देखील मिळत आहेत. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू, चांगला फटका आहे. फटक्यावरती क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र फटका फसलाय. पहिला हादरा बसलाय. येस, इथे जर पाहायला गेलं तर एक खराब फटका केला. पाईनला इथे मात्र फटका केला आणि त्यानंतर विकेट देखील आली. याआधी चूक जर पाहायला गेली तर जॉनी फर्नांडिसने देखील केली होती याआधी, आणि ती चूक सध्याच्या घडीला या फलंदाजाने देखील केली आणि म्हणूनच ती विकेट देखील आली. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 धावा त्या फलकावरती लागलेत. विकेट कोणाचे आले हे देखील महत्वाचे आहे. कुशलची विकेट आली, त्याने देखील आपल्या संघासाठी खातं खोलता आलं नाहीये. विकेट आली. आता जर पाहायला गेलं तर आपल्याला एक मोठी धावसंख्या अचीव करायची आहे आणि त्यासाठी पार्टनरशिपची देखील आवश्यकता आहे. येस सर, धावसंख्या जर विचार केला गेला तर 76 धावा उभारल्यात. 77 धावांचं देखील आव्हान देखील उभं ठेवलंय.
77 धावा ही कितपत धावापर्यंत बाजी मारेल हे देखील पाहण्याचं गरजेचं असेल, कारण तो पहिला बैल हा द्र बसलाय कुशल्याच्या स्वरूपामध्ये. न्यूवॅटर मैदानाच्या ठिकाणी पदार्पण देखील करत असताना शुभम नामक फलंदाज आपल्याला पाहताना देखील मिळतोय. येस, शुभम देखील आलेत आणि जॉनी यांचा झेल सोडला आपण पाहिलं मगाच्या मॅच मध्ये देखील. जॉनी फर्नांडिसने 30 धावांची बहारदार खेळ केले. यावेळेस देखील फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत मैदानावरती पाहता मिळते. जोपर्यंत लोंगणपुरी क्षेत्ररक्षक येईल, चेंडूची परतीची फेकी करेल, तोपर्यंत फलंदाज एक धावा ही पूर्ण करतायत. एकी धावाची संघाची सांघिक धावा संख्या तब्बल विषम संख्या 5 धावा फलकावरती आपल्याला पाहताना मिळत आहेत. पहिला षटक क्रमांक मेंडरिंग पॉवर प्लेचा षटक क्रमांक आपण पाहतोय, अनुभवतोय. 4 चेंडूची समाप्तीनंतर अंतिम शेवटच्या 2 चेंडूचा खेळ देखील मार्गदर्शक असेल. येस, अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. या चेंडूवरती लॉफ्ट केलाय, फटका चांगला केलाय. जॉनी फर्नांडिस ऑन फायर पाहायला मिळत आहे. का फटका केला, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फटका हा लाजवाब होता आणि त्या साऊंडनेच इथे मात्र सांगितलं आज चेंडू जाणार सीमारेषा पलीकडे आणि गेला देखील. तरवटीचे 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावत संख्या 11 धावा फलकावरती आपल्याला पाहताना मिळतात. यावेळेस गोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस कमबॅक केले जाते. यष्टीरक्षकाची घोर चूक, या चुकीचं रूपांतर क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत मैदानावरती पाहताना मिळते. क्षेत्ररक्षक जाईल, चेंडूवरती उचलती करेल, परतीची फेकी करेल, तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा या सफलतेरित्या पूर्ण करतात. 2 धावाची संघाची सांघिक धावसंख्येमध्ये देखील भर पडताना संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 1 लॉस 13 धावा फलकावरती आपल्याला पाहता मिळतात. पहिल्या षटकाचा देखील सांघिक खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 13 धावा फलकावरती 77 धावांचा पाठलाग करायचा. लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय. पहिलं षटक इथे मात्र संपुष्टात आलंय. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्यात धावा, ते म्हणजे 13 आपल्याला बनवायचे 77 धावा आणि या 77 धावांचा पाठलाग अजून देखील येणाऱ्या 30 चेंडूमध्ये आपल्याला करायचा आहे. 30 चेंडूमध्ये 64 ची आवश्यकता आपल्याला अजून देखील आहे या मॅच मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला केलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये, बॉल चालला ओव्हर द रोप चौकारासाठी. का फटका केला, पाहत दिशा दिली. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आणि त्याच चेंडूवरती इथे मात्र आक्रमण केलं, लॉफ्ट केला. लॉफ्टेड कव्हर शॉट इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्यानंतर 4 धावा देखील मिळाल्या. चांगली बॅटिंग हीच बॅटिंग करायची आपल्याला. या 64 धावांचा अजून देखील जर पाहायला गेलं तर 60 बनवायचे आपल्याला. 4 कमी झालेत म्हणजे 60 बनवायचे आपल्याला अजून देखील. 29 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट दोघांमध्ये क्षमता आहे, परंतु ती क्षमता दाखवणं देखील गरजेचं असतं. 21 फूटचा चेंडू, यावेळी शफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल फटका मैदानावरती पाहताना मिळतोय. नो मॅच लाईन मध्ये चेंडूचा प्रवास करते. क्षेत्ररक्षक येईल, चेंडूची उचलती करेल, परतीची फेकी करेल, तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक या धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या तब्बल 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहताना मिळत आहे. षटक क्रमांक 2 मार्गदर्शक असताना 2 चेंडूचा देखील सांघिक समाप्त झालाय. 18 धावा फलकावरती थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण वारंवार इथे मात्र जर पाहायला गेलं तर बदल करत असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज देखील सज्ज झालाय. धावसंख्या आतापर्यंत 18 धावा. ओहो, या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहेत ज्याप्रमाणे इथे मात्र सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये अटकलेत. मिड विकेटला इथे मात्र फटका केला, डीपला प्रोटेक्शन होतं आणि त्याच वेळेला इथे मात्र जॉनी फर्नांडिस बॅक टू द पेव्हलियन. एक संधी मिळाली होती आपल्याला आणि त्या संधीला पूर्णपणे न्याय द्यायचा होता, परंतु तो न्याय देता आला नाहीये, माघारी परतलेत. नक्कीच मोठा मासा इथे जाळ्यामध्ये सापडताना जॉन फर्नांडिस नामक या फलंदाजाचा वाद मात्र संपुष्टात येत आहे. धावसंख्येचा विचार करावा लागेल तर धावसंख्या अजूनही 18 धावा धावफलकावरती देखील आपल्याला पाहता मिळत आहेत. षटक क्रमांक 2 हे मार्गदर्शक असताना तिसऱ्या चेंडूवरती सफलता मिळाली गोलंदाजा राकेश याने. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करत असताना कल्पेश नामक फलंदाज आपल्याला पाहताना देखील मिळतोय. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती, लॉस्ट ऑफ 2 विकेट, 77 धावांचा पाठलाग करायचं क्रिकेट संघाला. दुसरं षटक क्रमांक आपण पाहतोय. अनिवार्य शेवटच्या 3 चेंडूचा खेळ देखील मार्गदर्शक असेल.
यावेळी सुंदर फटका, सुरेख फटका मैदानावरती पाहत येतोय. क्षेत्ररक्षक घेतोय लगन भरून. जोपर्यंत परतीची फेकी करेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज सुरेखरित्या 2 धावा पूर्ण करतायत. परतीची खराब फेकी मैदानावरती पाहत मिळते. मात्र त्या ठिकाणी बॅकअप चांगला नाहीये. पंचांचा देखील इशारा आलाय. तिसऱ्या पंचांच्यावर डोळा नेण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. इट्स नॉट आउट. म्हणजेच एक संधी मिळाली फलंदाजाला. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 20 या आकड्यावरती 20 जमवल्या गेलेत. आतापर्यंत आपल्याला 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. 20 आपण बनवलेत. म्हणजे अजून देखील आवश्यकता आपल्याला 57 धावांची असणार आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट महत्वाचं देखील आहे. ही मॅच महत्वाची आहे. जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागेल या मॅच मध्ये. कारण का इथे जर पराभूत झाला तर या स्पर्धेमध्ये 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. ओहो, या चेंडूवरती फटका चांगला केलाय. इथे जर पाहायला गेलं तर लॉंग ऑनला भेटायचं होतं. प्रयत्न तर केलाय. सिंगल आले तोपर्यंत. आणि या सिंगलने धावसंख्या वाढते. 21 धावा फलकावरती लागले जात आहेत. कोणीतरी म्हटलं देखील आहे, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, किरकत संभरने वालों की पहचान नहीं होती. अंधेरे कितने भी गहरे क्यों ना हो, मेहनत की एक चिंगारी बेकार नहीं होती. मेहनतीचा एक प्रयत्न केला. फटका फसला. झेलचा इथे झेलने कात केलाय. फलंदाजाला बाद केलाय. अजून एक विकेट आली आहे. महत्वाच्या क्षणी जेव्हा संघाला आवश्यकता होती एका पार्टनरशिपची आणि त्याच वेळेला ती विकेट आली. म्हणजे आपण कुठेतरी काही करताय, गडबड करताय या सध्याच्या घडीला. नक्कीच सर, 2 षटकांचा देखील सांघिक खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार करावा लागेल तर धावसंख्या 21 धावा धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याच्या नाद्यामध्ये विकेट गमावले. तिसरा देखील हादरा बसलाय. शुभमच्या स्वरूपामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या ठिकाणी पदार्पण देखील करत असताना आशिष नामक फलंदाज आपण पाहतोय. या फलंदाजाकडे देखील मोठी फटके खेळण्याची देखील क्षमता आहे. असा हा फलंदाज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये शतपावलं टाकत पदार्पण करत असताना तिसरा षटक क्रमांक गोलंदाजी एंडवरती गोलंदाज देखील आपल्याला पाहताना मिळत आहे. प्रतीक नामक गोलंदाज ऑन द स्क्रीन आपण पाहतोय. स्वतःच्या खांद्यावरती देखील जबाबदारी घेतली आहे. जबाबदारी कशा रीतीने पार पाडेल हे देखील पाहणं देखील गरजेचं असेल. 2 स्ट्राइक वरती आशिष देखील पाहायला मिळतात. प्रतीक गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू ओहो, शॉर्ट पिच पद्धतीचा त्याच्यावरती आक्रमण केलंय. फटका फसलाय. अजून एका फलंदाजाने 60 सोडले. मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे, किसने बड़ी कमाल की बात की है. खुद संघर्ष करना सीख लो, क्योंकि सहारे कितने भरोसेमंद क्यों ना हो, एक दिन साथ छोड़ ही देते हैं. स्वतःलाच इथे मात्र संघर्ष करावा लागेल. या संघर्षाच्या काळीमध्ये स्वतःला झोकून द्यावं लागेल आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. तो कोणता खेळाडू असेल तो या संघर्षाच्या काळीमध्ये स्वतःला इथे मात्र स्वतःला सिद्ध करेल. प्रितेश राहुल सर यांच्या माध्यमातून
विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइस देखील असेल. विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का या मॅच मध्ये हे देखील पाहायचं. गोलंदाजी मार्कवरती ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये दमखम दाखवलाय प्रतीक डिचोलकर, चांगली गोलंदाजी केली. टोक क्रशिंग यॉर्कर साठी तो देखील स्पेशालिस्ट झालाय आणि त्याच्या यॉर्करने आज प्रेक्षकांच्या मनावरती राज देखील केलं. चांगली गोलंदाजी केली आणि मगच्या सिच्युएशनला जेव्हा संघाच्या आवश्यकता होती धावांची आणि त्याच वेळेला 4 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून 22 धावा देखील आल्या. म्हणजेच तो बॅटिंग करणं देखील चांगल्या प्रकारे जाणतो. ओहो इथे जर पाहायला गेलं तर कव्हरला फटका केला, हलक्या हाताने खेळून काढले. सिंगल तोपर्यंत ऍड झाली. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 22वा धाव फलकावरती. पहा आपल्याला 77 डावा इथे मात्र बनवायचे आहेत. म्हणजेच अजून देखील आपल्याला 55 धावांची आवश्यकता असणार आहे. ही मॅच खूप लांबणीवरती चालली आहे. संध्याकाळचं सत्र देखील आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांची आवश्यकता. ओहो फटका कार्पेटच्या साह्याने डाऊन द ग्राउंड फटका कार्पेटच्या साह्याने जबरदस्त घेतला आणि त्यानंतर प्रयत्न हे लाजवाब राहिले. निश्चितच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न केला आणि त्यानंतर सिंगल आली. म्हणजे धावा सेव्ह केल्या जात आहेत. सेव्ह करणं देखील महत्वाचं आहे कारण का जेवढी तुम्ही बचत कराल तेवढा तुम्हाला या कठीण काळामध्ये फायदा देखील होणार आहे. ओहो शॉर्ट पिच मध्ये चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा आणि याच बरोबरीने विकेट देखील आले. अजून एक विकेट. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. तरवटीचे 5वा हादरा बसलाय. अमित नेग्याच्या स्वरूपामध्ये 5वा हादरा बसलाय. न्यू बॅटर मैदानाच्या ठिकाणी पदार्पण करत असताना पप्पल नावाचं फलंदाज आपल्याला पाहता मिळतंय. नक्कीच सर पहिल्या षटकामध्ये टोटली खूप धावा खर्च गेलेत. त्यानंतर 2 षटकांच्या दरम्यान कमबॅक केले जाते गोलंदाजी मार्फत. प्रतीक नामक गोलंदाज 4थ्या चेंडूच्या वरती परत एकदा आपल्या संघासाठी विकेट मिळवतोय. 4 चेंडूचा सांघिक खेळ देखील समाप्त झालाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ देखील मार्गदर्शक असेल. स्ट्रायकिंग एंडला पप्पन नामक फलंदाज आपल्याला पाहता मिळतोय. गोलंदाज देखील सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला पप्पन नामक फलंदाज. यावेळेस ऑफ स्टॉपच्या खूपच बाहेरील चेंडू पंच दोन्ही हात देखील समांतर करतायत. अमांतरची खून चालत. बोनसच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाले. 1 धावची संघाची सांघिक धाव संख्या 24 धावा फलकावरती आपल्याला पाहता मिळत आहेत. येस 24वा धाव फलकावरती. तिसऱ्या पंचांकडे दावा घेतलाय का हे देखील पाहावं लागेल. नाही घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे दावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु नाही घेतलाय. वेळ नाही आहे आपल्याला, टायमिंग आहे, तुम्ही घेतला नाहीयेत. चला प्रतीकचा एक जर पाहायला गेलं तर बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न. थोडंसं जर पाहायला गेलं तर वाईटचा इशारा या चेंडूवरती कारण का उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला. त्यानंतर इशारा तिसऱ्या पंचांकडे इथे दावा घेतला जातोय. पाहिजे तिसरे पंच इथे मात्र बिझी होत असताना पाहायला मिळतील. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये दावा मिळतील का हे देखील पाहायचं आपल्याला. आणि तिसऱ्या पंचाने इथे मात्र आपला निर्णय दिला. इट्स अ व्हाईट बॉल कारण का खूपच बाहेर टाकला हा चेंडू आणि त्यानंतर इशारा एक्स्ट्रा धावेचा देखील आलाय. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये बदल. 25 धावा 77चा आपल्याला पाठलाग करायचा म्हणजे 52 अजून देखील आपल्याला बनवायचे या मॅच मध्ये. शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याच्यावरती हॅमरिंग शॉट. फटका चांगला केलाय. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मधून हा फटका. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. सिंगलने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 26-51 ची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये. पाठलाग मोठ्या संख्येचा करायचा आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपली क्षमता देखील वाढवावी लागते. शफल झाले आणि त्यानंतर टोक रशिंग यॉर्करचा प्रयत्न होता. यस्टनचा वेध घ्यायचा होता आणि त्याच वेळेला चूक केली आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव जे आहे ते ऍड करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 27 धावा आहेत फलकावरती.
यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, यष्टरक्षक थोडस हंबल झालाय, पूर्णपणे फायदा दोन्ही फलंदाजाला देखील झालाय. एक धाव मिळाले. एके धावशी संघाची सांघिक धाव संख्येमध्ये देखील भर पडताना संघाची सांघिक धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा मर्यादित सामना समाप्त झालाय. अजूनही शेवटच्या 3 षटकांचा सामना देखील महत्वपूर्णचा असेल, कारण तो येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 77 धावांचा पाठलाग करत असताना एकोणपन्नास धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडूमध्ये 49 धावा आपल्याला अजून देखील बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी देखील फलंदाज सज्ज झाला. ओहो, चांगला चेंडू बॅक टू द बॉलर, फटका इथे कार्पेटच्या साईने केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला भेदायचं होतं, परंतु प्रयत्न चांगले केलेत. कार्पेटच्या साईने फटका केला. थोडंसं आउटफील्ड मंद आहे आणि त्याचमुळे तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या वाढते. आतापर्यंत 29 फलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी 48 ची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये. ही मॅच महत्वाची आहे, कारण का या स्पर्धेमध्ये आपल्याला अस्तित्व टिकायचं असेल, आपल्याला सुपर 8 ची फेरी गाठायची असेल, तर ही मॅच जिंकणं देखील महत्वाचं आहे. ओहो, धीम्या गतीने टाकला, त्यानंतर फ्लिक केला स्क्वेअर लेग रिझर मध्ये, बॅकफुट स्क्वेअर लेग रिझर मध्ये फटका जातोय. सिंगल येते, तोपर्यंत सिंगलने धावसंख्या वाढते. आतापर्यंत 30 धावा फलकावरती. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रयत्न करणाऱ्यांची ओळख मेहनतीने बनते. प्रत्येक पडझड त्यांना अधिक मजबूत बनवते. हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतोच कधी, कारण का स्वप्न जिवंत ठेवण्याची जिद्द कधीच थांबत नसते. आपल्याला हे स्वप्न पूर्ण करायचे, तर ती जिद्द थांबून चालणार नाहीये. जिद्दीने प्रयत्न करावे लागतील. नक्कीच परत एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. चेंडूचा प्रवास आहे निर्धाव चेंडू मध्ये. षटक क्रमांक 4 मार्गदर्शक सरा. 3 चेंडूचा देखील सांघिक खेळ समाप्त झालाय. अंतिम 3 चेंडूचा खेळ देखील मार्गदर्शक असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आशिष नामक फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू, जमिनीलगतचा फटका, कार्पेट फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे त्यांना 1 धाव पूर्ण करतायत. 1 धावशी समाधान मानलं जात आहे, कारण तो या स्पर्धेदरम्यान 1 धाव ही महत्वपूर्णाची धाव असते आणि या महत्वपूर्ण धावेच्या मध्ये 1 धावची संघाची सांख्यिक धावसंख्या तब्बल 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही विजयाच्या समीकरणासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, परत एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, परंतु खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती फटका देखील सजवलाय. 1 धाव नक्की मिळाले. 1 धावची संघाची सांख्यिक धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडूचा खेळ देखील मार्गदर्शक असेल. यावेळेस स्लोवर प्रकारचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल फटका मैदानावरती पाहतोय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, तोपर्यंत चेंडूचा प्रवास 1 बाउन्स सीमा रेषा पार. 4 धावांसाठी डीच. धनवटीचे 4 षटकांचा सांघिक खेळ समाप्त झालाय. धावसंख्या तब्बल 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लॉस्ट ऑफ 5 विकेट. अजूनही 41 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही संघांसाठी लढो या मोडोचा सामना आपण पाहतोय, कारण तो दोन्ही संघांना विजय प्रदान करणं हे अनिवार्य असेल, कारण तो 2 संघ हरेल तर मात्र 1 वर्ष 365 दिवस 52 आठवडे या स्पर्धेची वाट देखील पाहावी लागेल. यावेळेस देखील शप्पल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहतोय. चेंडूचा प्रवास निर्धाव या चेंडूमध्ये घडला जातोय. येस, ज्याप्रमाणे डॉट चेंडू येतोय त्याप्रमाणे इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाज हाबी होत असताना देखील पाहायला मिळतात. इथे डॉट चेंडूची आवश्यकता नाहीये. ओहो, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली, झेल टिपला जाईल का हा प्रश्नचिन्ह, आणि त्याचं उत्तर आलंय हो, झेल टिपला गेला. कव्हर पॉइंटला इथे असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने आज झेल टिपला आणि अजून एका फलंदाजा केस संपुष्टात आलाय. पहा, लढण्याची ताकद इथे मात्र कमी झाली आहे. लढण्याची ताकद दाखवणं देखील गरजेचं असतं आणि मैदानाच्या आतमध्ये येत असताना आत्मविश्वासाने येणं देखील महत्वाचं असतं, कारण का तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला ते यशापर्यंत पोहोचवत असतो. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर संघ अडचणीत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, समोर संकट पाहून रडायचं की लढायचं हे स्वतःच ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढलात तर संकटाला तुम्ही संपून टाकाल.
दोनच पर्याय आहेत आपल्या समोर, लढायचं की लढायचं. आणि इथे लढलात तरच इतिहास घडणार आहे आणि रडलात तरी आपण निश्चितच मावळतीकडे जाणार आहे आणि इथे आपल्याला उगवायचं आहे. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, या चेंडूला कलेक्ट करेल तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट नाही, सॉरी सिंगलच आले. तोपर्यंत सिंगल आले म्हणजे धावसंख्या वाढते. धावसंख्या आता मात्र 37 37 धाव फलकावरती म्हणजे आवश्यकता 40 देखील असताना या मॅच मध्ये चेंडू कमी झालेत. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 40 समीकरण लांबच आहे. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता केला हे पाहणं देखील गरजेचं आहे. थोडीशी बॅटची लेमनेश लागलाय, पूर्णपणे फायदा गोलंदाजाला देखील झालाय आणि माघारी परतवलाय. 7वा हातवर बसलाय आशिषाच्या स्वरूपामध्ये. आशिष बॅक टू द पॅव्हिलियन डीज. तरवटीचे न्यू बॅटर मैदानाच्या ठिकाणी पदार्पण करत असताना अभिनव फलंदाज आपण पाहतोय. जिंको या मरोची आपण स्पर्धा ही पाहतोय आणि या स्पर्धेदरम्यान सरपंच चषक 2026 चा रणसंग्राम दुसरा दिवस शेवटचा सामना. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची लेमनेज, पूर्णपणे फायदा देखील झालाय की नाही हे देखील पाहणं गरजेचं असेल. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. फलंदाज इथे बॅटचा कट नाहीये सर. इथे जर पाहायला गेलं तर जमिनीचा स्पर्श झालाय बॅटला आणि म्हणूनच तो साऊंड आला. शॉर्ट पिच मध्ये चेंडू इथे मात्र हाताला गेलाय. या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव आली आहे. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या इथे वाढते, परंतु या एक्स्ट्रा धावेने कोणताही फरक पडणार नाहीये. कारण का जर पाहायला गेलं तर आता विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल केली जाते ते म्हणजे निलेश 11 रेड्डी उपदांडा संघ. या चेंडूवरती फटका चांगला केलाय. फटका तर लाजवाब आहे. धावा किती आलाय? काउ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार 6 धावेंसाठी हा पार. सीमारेषा पार षटकार 6 धावेंसाठी टीजी. 6 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता अजून देखील आहे मित्रांनो या मॅच मध्ये. मित्रांनो लक्षात ठेवा, काही मिळवायचं असेल तर संघर्षाला घाबरू नका. रोज उगवणारा सूर्य हा अंधारातूनच वाट काढत उगवत असतो. हरण्याच्या भीतीने जर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरला नाही तर विजयाची तुम्हाला नशा देखील करणार नाही. आज जर ती विजयाची नशा अनुभवायची असेल तर तुम्हाला या मॅच मध्ये लढावं देखील लागेल. लढण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि आज पर्याय तुमच्या जवळ आता मात्र उरलाय. नक्कीच सर, कारण 2023 चा जर IPL चा सामना जर आपण बघितला तर गुजरात टायटल विपक्ष आपण KKR चा सामना जर अनुभवला तर रिंकू सिंग छोटा पहिलीचा खेळाडू ज्याने 6 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना 5 चेंडूमध्ये 5 मोठे फटके बसवून त्याने आपल्या संघाला विजय प्रदान करून दिलं होतं. तशीच स्पर्धा या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहता मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर फॉरवर्ड डीप फॉरवर्ड स्क्वेलेकच्या क्षेत्ररक्षकाने थोडासा प्रयत्न केला. प्रयत्नामध्ये यश आलं नाहीये, परंतु संघ हा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि म्हणूनच ही झालेली चूक थोडीशी मान्य केली. प्रयत्न तर चांगला केला, एफर्ट दाखवला इथे मात्र. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हा फसला जातोय. परत एकदा माघारी परतावा लागेल फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन आपल्याला पाहताना मिळतंय. आता मात्र कुठेतरी अडचणीमध्ये संघ सापडताना आपण पाहतोय. 3 चेंडूचा सांघिक खेळ समाप्त झालाय. अंतिम षटक क्रमांक आणि शेवटच्या 3 चेंडूचा खेळ देखील मार्गदस्त असेल. तीन मध्ये 32 ची आवश्यकता म्हणजेच आपल्याला इथे रिझल्ट मिळाला. परंतु क्रिकेट आहे, कारण का मी पाहिलंय एका चेंडूवरती 20 धावा बनवताना. कारण का पलटण मध्ये झालेल्या टुर्नामेंट मध्ये एका चेंडूवरती 20 धावा बनल्यात. सांगायचा उद्देश एकच आहे, आपण जिद्द हारायची नाहीये. ओहो, निश्चित चांगला चेंडू डिलिव्हर केलाय आणि याच चेंडूवरती डॉट चेंडूची सांगता
म्हणजे आपण जे प्रेडिक्शन करत होतो ते गोलंदाजाने थोडस कोडून काढलंय. त्याने सांगितलं इथे मात्र हे फलटण नाहीये, हे सिंधुदुर्ग आहे. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावांसाठी रिव्ह्यू घेतला जातोय. पंचांनी सांगितलं एक्स्ट्रा धाव आहे का इथे चेक करावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय का रिव्ह्यू? निश्चितच बॅटिंग करणाऱ्या टीमने हा घेतलाय रिव्ह्यू. पाहावं लागेल. निश्चितच टेनिस क्रिकेट .in माध्यमातून हे स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू डिलिव्हर केला, त्यानंतर त्या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा आहेत का हे चेक केलं जातं तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा चेंडू जो आहे तो डॉट आला. नीचे चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. अजून एक विकेट गोलंदाजाच्या खात्यावरती येईल का नाही आले. आणि इथे जर पाहायला गेलं तर मॅचचा रिझल्ट आपल्याला कळालाय. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर पूर्णपणे संघ निलेश 11 रेडी उपदंड हा संघ वर्चस्व गाजवतोय. औपचारिकता राहिली, औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला, कव्हरला जेल टिपला गेला आणि याच बरोबर आपल्याला आजच्या दिवसामध्ये 2 संघ का इथे सुपर 8 साठी पात्र करायचे होते, ते पात्र संघ मिळालेत आजच्या दिवसामध्ये. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ आणि त्याचबरोबर निलेश 11 रेडी उभादांडा हे संघ, हे सुपर 8 ची फेरी गाठणारे 2 संघ मिळालेत. आतापर्यंत 4 संघ मिळालेत. त्याच्यामध्ये पहिला संघ होता एरॉन 11 रेडी संघ, त्यानंतर माऊली 11 केरवाडा संघ, तिसरा संघ राजाराम वॉरियर्स तळवडे संघ आणि चौथा संघ निलेश 11 रेडी उभादांडा संघ. हे 4 संघ आतापर्यंत क्वालिफाय झाले सुपर 8 साठी. 4 संघांना शुभेच्छा. पराभूत झालेल्या संघाने या स्पर्धेमध्ये जे संघाने इथे भाग घेतलाय त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच या सामन्याचा मेन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजाने आज प्रभावी कामगिरी केली आणि या सिंधुदुर्ग नगरीला मिळाला एक टोक रशिंग यॉर्कर किंग. नाव निश्चितच कळालंय सगळ्यांना, तो आहे प्रतीक डिचोलकर. या सामन्याचा सामनावीर. 4 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा त्याच्या बॅटमधून महत्वाच्या आल्या आणि 4 विकेट देखील घेतल्या. आपल्या टोक रशिंग यॉर्करने त्याने प्रभावित केला, आज प्रेक्षकांच्या मनावरती राज केला. तोच प्रतीक डिचोलकर या सामन्याचा सामनावीर देखील ठरला. प्रतीक यायचंय सामनावीरचा पुरस्कार घ्यायचा. या स्पर्धेदरम्यान आपल्याला पुरस्कार ते लाभलेत, ते म्हणजेच टी शर्ट स्पॉन्सर आहेत ट्रिपल एस स्पोर्ट्स शिरोडा यांच्या माध्यमातून योगेश परब सर यांच्या माध्यमातून हे टी शर्ट पुरस्कृत केले गेले. ट्रिपल एस जो ब्रँड आहे या टेनिस क्रिकेट विश्वाचा एक सर्वोत्तम ब्रँड आणि त्यांच्या माध्यमातून हे टी शर्ट, त्यानंतर या स्पर्धेसाठी या सिंधुदुर्ग नगरीतील एक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून बनवल्या जातात, एक सुंदर कला आविष्कार ज्यांच्या माध्यमातून साकारला जातो, तेच सदा स्पोर्ट्सचे ओनर सदंद धुरी सर यांच्या माध्यमातून जे ट्रॉफी आपल्याला मिळालेत आणि त्या ट्रॉफी देखील दिल्या जातात. ट्रॉफी प्लस टी शर्ट असं दिलं जाईल प्रतीक डिचोलकरला. तसेच चांगल्या पारीसाठी त्याला पारितोषिक देखील लाभलं होतं. सन्मानचे प्रितेश राव यांच्याकडनं नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी. तसंच नयन यांच्याकडनं देखील त्याला 200 रुपयाचं पारितोषिक प्रतीक डिचोलकरसाठी सुरेख फटकेबाजीच्या बॅटमधनं पाहायला मिळाले होते, त्यासाठी नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक प्रितेश राऊळ यांच्याकडनं. व तसंच नयन यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं पारितोषिक ते देखील बहाल केलं जाते. आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सुरेख फटकेबाजी 21 धावा, 3 मोठे फटके, 3 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटवरनं आपल्याला पाहायला मिळालं. ते
प्रतीक डिचोलकर. सुरेख फटकेबाजी आपल्या संघासाठी आणि नक्कीच गोलंदाजीचा विचार केला तर 4 विकेट घेत सुरेख फटकेबाजी केली होती आणि तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच समान करे मिस्टर प्रतीक डिचोलकर. तसेच सुंदर पारीसाठी देखील सन्मान श्री प्रितेश राव यांच्याकडे नक्कीच 500 रुपयाचं बक्षीस देखील त्याच्यासाठी होतं आणि तसेच नयन यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते देखील बहाल करताना आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चांगली कामगिरी आज प्रतीक डिचोलकर यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. तसेच रेडीगावचे सुपुत्र अंकुश उर्फ साई आजगावकर यांचं देखील 360 डिग्री रोटेटिंग सेल्फी पॉइंट देखील आज उद्घाटन या ठिकाणी झालं होतं. त्याला देखील आपण सगळ्यांनी भेट द्यायची आहे. चांगला एक उपक्रम राबवलाय त्यांनी आम्ही रेडीगावात आणि या स्पर्धेदरम्यान त्यांनी उद्घाटन केलंय 360 डिग्री रोटेटिंग सेल्फी पॉइंट. आणि आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नक्कीच प्रत्येक डिचोलकरचा सन्मान या ठिकाणी होतोय. सुरेख फटकेबाजीच्या बॅटमधनं आज पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅचचा मानकर देखील झाला. तसेच आजच्या दिवशी नक्कीच सुंदर समालोचनाचा एक आवाज आपण ऐकला. मराठी समालोचन शिरोडा गावचे सुपुत्र नक्कीच निखिल आडिलकर मराठीचा सुंदर आवाज आपण ऐकला. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सुंदर मराठीचा आवाज सुंदर समालोचन शिरोडा गावचे सुपुत्र निखिल आडेलकर यांचा देखील सन्मान होतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा सांगतोय तसेच रेडीगावचे सुपुत्र अंकुश उर्फ साई आजगावकर यांनी नक्कीच आज उद्घाटन या ठिकाणी पाहायला मिळतंय. नक्कीच ग्रँड ओपनिंग 360 डिग्री रोटेटिंग सेल्फी पॉईंट या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. नक्कीच त्या सेल्फी पॉईंटला देखील भेट द्या.